जोडीदारी सर्वांनी तरुण प्राण्याला स्वागत करायचं आहे। बाबाजींचा आगमन सर्व संतान समिती व्यासपीठावर होते। स्वागत सर्वांनी करून प्राण्याला स्वागत करायचं आहे। परमपूज्य स्वामी देवेंद्र गिरीजी महाराज उपस्थित सर्व संत वृंदांचं पूजन सर्व कालभैरव भक्त मंडळाच्या वतीने होईल। जय जनार्दन, जय जनार्दन। चला करूया भोळा स्वामी देवेंद्र गिरीजी महाराज माझी आस अकल्प आयुष भावे जया अकल्प श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणम् वन्दे पद्मभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पति वन्दे सुरेशशाङ्ग वन्दे नयनं वन्दे मुकुन्दं प्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करं वन्दे शिवं शङ्करं कर्पूर गौरव करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नरेन्द्रनाथं प्रभुगीर्जयामि कारुण्यसिन्धु भवदूतहारि शंभो भजगोरधा रविन्द्रदावा फलपूर्णवाणी
चंद्राची कपालमाला कृत गौतमीची पंचानना विश्वनिवातकारी तुझवीर शंभो भज गुणधारी तुझवीर शंभो भज गुणधारी त्वमेव माता पिता त्वमेव शिवनाथ गंगे सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सर्वांचे हात असे वर आज काय चला राव राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः त्यांना खूप साथ मिळाली आणि त्या साथीचे आज खऱ्या अर्थानं सार्थक झालं. त्या सार्थकाबद्दल आपण खूप त्यांचं कौतुक करूया. विशेषतः आजच्या या पवित्र पावन पर्वणीवरती आलेले आमचे संत महंत बाबाजींच्या परिवारात खूप रात्रंदिवस कार्य करतात.
धावपळ करतात आमच्यासारखीच असे आमचे परमेश्वर महाराज यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करू. निफाडवरून अमृत महोत्सव जिथं झाला तिथून आलेले आमचे परमपूज्य गणेशगिरीजी महाराज त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. त्यानंतर आमच्या आखाड्यामध्ये ज्यांनी आत्ताच नुकतीच दीक्षा घेऊन चांगलं कार्य करतात असे आमचे दिव्यानंद महाराज त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत करू. आमचे परमपूज्य बाबाजींच्या सानिध्यात मोठं कार्य करतात असे आमचे हरी महाराज यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत. आमचे नाना या ठिकाणी बसले त्यांचंही स्वागत करतो आम्ही. विशेषतः हरिभक्तपरायण दत्ता महाराज अतिशय लहानचे मोठे आमच्या जवळ झाले, आज खूप मोठे आतून होत राहो असं त्यांचंही मनपूर्वक टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. ईश्वर महाराज रात्रीच्या दिवस आमच्या संग असतात आणि वेळेवर येऊन बसतात, त्याबद्दल त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत. आमचे राजू बाबा दरवर्षी नर्मदा परिक्रमा करतात आणि वेळेवर इथं येतात. कुठे राजू बाबा? राजू बाबांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. गोपाल महाराज, आमचे चंदू भाऊ, अमोल दादा, सगळ्यांचं या ठिकाणी दीपक महाराज सगळ्यांचं स्वागत करतो. सर्व परिवारानं या ठिकाणी आमच्या रवी महाराजांना साथ दिली. किती सुंदर तुम्ही एका गणवेशात राहिले, सोहळ्यात राहिले, यज्ञात बसले. सगळ्यांचं स्वागत करून माता भगिनी भाविक भक्तांचं स्वागत करून दोन्हीही या ठिकाणी कॅमेरेवाले आहेत त्यांचंही आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. त्यांचं स्वागत रवी महाराज करत आहे. विशेषतः संत मेळा चॅनल आणि आमचे भजन सेवा चॅनल हे दोन्हीही प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमात उपस्थित राहतात. आता आमची कथा नाशिकमध्ये शिवाजीनगरला लगेच संध्याकाळी 7 वाजेपासून सुरू होत आहे 10 वाजेपर्यंत. शिवाजीनगर त्या ठिकाणी कुबेरेश्वर महादेव मंदिर आहे आणि अतिशय दररोजचं सजावट जर तुम्ही कुबेरेश्वराचं पाहिलं तर तुम्हाला दररोज या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि म्हणून आज लगेचच आपण टाळ्याच्या गजरात आमच्या सारथीचं स्वागत करूया. धावपळ करून घेऊन येतो आम्हाला आणि म्हणून म्हणा चंड भैरवाय नमः. सर्वांचा आवाज आला पाहिजे. चंड भैरवाय नमः. कपाल भैरवाय नमः. कपाल भैरवाय नमः. कारण हा अष्टभैरवाचा आपण स्तुती करत आहोत. 8 अष्टदायी दिशा जसं आहे ओम शर्वाय क्षितिमृते नमः आपण असं म्हणतो विधीमध्ये, तसं हे 8 अष्टभैरव आहे. यांचं स्मरण केल्यानंतर कुठल्याही प्रकारचं संकट, कारण काळ काय कोणीही त्यांच्या पुढे येऊ शकत नाही, म्हणून याचं हे दररोज नित्य नियमाने ओम कपाल भैरवाय नमः. ओम कपाल भैरवाय नमः. सर्वांनी ओम क्रोध भैरवाय नमः. ओम क्रोध भैरवाय नमः. ओम उन्मत्त भैरवाय नमः. उन्मत्त भैरवाय नमः. ओम जीवन भैरवाय नमः. जीवन भैरवाय नमः. ओम संहार भैरवाय नमः. ओम संहार भैरवाय नमः. ओम रुरु भैरवाय नमः. ओम रुरु भैरवाय. बोलो अष्ट भैरव भगवान की जय. काल भैरव भगवान की जय. सर्व भैरवांचा कोतवाल काशीला बसलेला आहे. कुठं बसलेला आहे? काशीला कधीही यमराजाला प्रवेश नाहीये, कारण काल भैरव म्हणतो हर हर महादेव शंभो. म्हणा पुढचं काशी, विश्वनाथ आणि गंगे 3 गोष्टीचं दर्शन घेतो. पहिल्यांदा स्मरण कोणाचं करतो? काशी, त्याच्यानंतर विश्वनाथ बस. आपण सर्व त्याच्या पुढे अनाथ आहोत. तुम्ही विश्वनाथ, 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 तुम्ही विश्वनाथ. दिनरंका नीलनाथ, दिनरंका नीलनाथ, दिनरंका नीलनाथ, दिनरंका नीलनाथ. कृपा करा
पूजेला बसले आहे. विशेष म्हणजे पहिल्या भैरवाचं नाव घेतलं अशी तांग म्हणलेला आहे भैरव. पहिला भैरव सर्व पापाचा नाश. नुसतं एवढं स्मरण केलं तरी. चंड भैरव नुसतं असं म्हटलं तर जे अधर्मी लोक आहे, जे धर्माचं पालन करत नाहीये, जे धर्माच्या ज्याच्यात अंग नाहीये, धर्माचं अनुसरण करत नाहीये, आयुष्यभर अधर्माना वागतात, त्याचा अंत करणारा हा चंड भैरव आहे. लक्षात राहा. कपाल भैरव मृत्यूपासून आपल्याला रक्षण करणारा हा कपाल भैरव मृत्यूचा स्वामी आहे. क्रोध भैरव शत्रूचा नाश करणारा आहे. त्याचं नुसतं स्मरण केलं. एक उन्मत्त भैरव ज्याला ध्यान करायचं आहे, ज्याला तंत्र मंत्र साध्य करायचं आहे, त्यांनी सजीव निर्जीव मानपाती दर्शन दाता द्यावा, स्वामी दर्शन दाता द्यावा, शिव स्वरूप गुरुदेवा भक्ता दर्शन द्यावा, दर्शन द्यावा. शिव बाबाजीने रात्रंदिवस गज चर्मधारी स्मशानी रागीला, गज चर्मधारी स्मशानी रागीला. चेष्टा करायची बरं. कानाला असं कान लावला का तिथूनही शिव शिव आवाज यायचा. बाबाजीच्या कोणत्याही ठिकाणी आपण असं स्पर्श केला का शिव आवाज यायचा. शिवनामाचा उच्चार सदा, शिवनामाचा उच्चार जनार्दनाच्या समाधी मधुनी, जनार्दनाच्या समाधी मधुनी अजूनही येतो सूर. शिवनामाचा उच्चार. लक्षात घ्या की प्रत्येक ठिकाणी भगवान शंकरला दान करून टाकली. ते त्याग मूर्ती मौनगिरी, वैभव भवगे सकळ त्यागी, नेता जना भक्ती मार्गी, आम्ही दासानी वंदिले सद्गुरु जनी सुमन फुले वाहिले. लक्षात राहू द्या. आपल्याला 2-3 दिवस समजा चिंतन करता आलं नाही. आम्ही घाईघाईत होतो. परंतु येईल काही दिवसांनी योग. त्यावेळेस आपण खूप सुंदर बाबाजींचा जन्मोत्सव पण आपल्याला करायचा होता, परंतु शक्य नाही. जर आपण काल भैरवाला पानाचा नैवेद्य विडा जर दिला तर काल भैरव खूप प्रसन्न होता. बघा कशाचा विडा द्यायचा. पानाचा विडा. एक तर आपल्या लक्ष्मीला किंवा देवीला चालतो आणि एक काल भैरवाला चालतो. येताना काहीच करायचं नाही, एक विडा घेऊन यायचा काल भैरवाला. काय आणायचा. एक पाण्याचा विडा आणायचा आणि काल भैरवा पुढे. काल भैरव लगेच प्रसन्न होता. तुम्हाला कुठलं संकट येऊ देणार नाही. विशेष म्हणजे 12 उडीत ठेवायचे काल भैरव पुढे. किती. 12च उडीत ठेवायचे. काल भैरवाला वाहून पाहतो. जसं भगवान शंकराला कधी कधी मिरे वाहिल्या जातात, काळे लवंग वाहिल्या जाते, वेलदोडा वाहिल्या जातो. भगवान शंकराला जर काळे मिरे वाहिले तर आपल्याला कोणीही शत्रू जगात राहत नाही. भगवान शंकराला तीळ वाहिले, काळे तीळ, तर कधीही आपल्या आयुष्यात पितृदोष राहत नाही. भगवान शंकराला मोग वाहिले तर आपल्याला, विशेष म्हणजे भगवंताला तीळ जर वाहिले तर आपल्याला अनेक प्रकारचं आपल्या आयुष्यातला एकही दिवस कोणी कमी करू शकत नाही. गहू वाहिले तर वंशवृद्धी होते. जव वाहिले तर माणूस कितीही असला तर तो दाता बनतो, महान धनवान बनतो. उर्द ज्याला उडीद म्हणतात ते जर वाहिले तर आपल्याला कितीही कोणी जादूटोणा करणारा असला तर आपल्यावर प्रयोग होत नाही. लक्षात राहू द्या. त्यानंतर मूग वाहिले तर आपल्या घरात कधीही सासूची सुनाचे नाही, तसं नाही. घरात कलह होत नाही, असं लक्षात राहू द्या.
आणि किती गोड गोड आहे याच्यात खूप आहेत. तर आपण बेलपत्र वाहिलं तर आपल्याला सर्व म्हणून काळ चिंता आणि नाराजी भेटले. अरे कुठं चाललास, तुला सिंह खाईल. मला आता कोणीच खाऊ शकत नाही, न वाघ खाऊ शकत, न सिंह खाऊ शकत, न चोरीकडे मला चोर काही करू शकत. का? माझ्या आईनं एकच मंत्र दिला, जा रस्ता धर, भगवान शंकर तुला सगळं देतील. त्यावेळेस ओम नमः शिवाय मंत्र नारदाकडून मिळाला. 6 महिन्यात सर्व सिद्धी प्राप्त होऊन भगवान शंकर अगोदर इंद्राच्या रूपात आले. पण इंद्रा, मला तुझी भेट करायची नाही. माझ्या आईनं सांगितलं सगळे 33 कोटी देव आले तरी चालल, परंतु ज्यावेळेस भगवान शंकर असेल त्यांच्याच पुढे काय मागायचं असेल, पदर पसरव आणि तिथं मागव. इंद्रा, मला तुझी गरज नाही आहे. इंद्रानं आपलं रूप खऱ्या अर्थानं प्रगट केलं. ते भगवान शंकर होते. हात मस्तकावर ठेकला आणि सांगितलं, दूध तर दुधाचा सागर देतो, दही सागर देतो, विश्वाची सगळी संपत्ती तुला देतो. नवीन त्याच उपमन्यूनं भगवान श्रीकृष्णाला उपदेश केला. एवढं ज्ञान प्राप्त झालं. म्हणून बाबांनो, एक लेकरू आहे, आई वडिलाची सेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांच्या कुशीत अजिबात नशिबात नसलेल्या नसताना असता त्या ठिकाणी भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याला 14 वर्षाचं लेकरू होईल असा आशीर्वाद दिला. 14 वर्षाचं होताच आई वडिलाच्या डोळ्याला पाणी. त्या आई वडिलानं पाहिलं, आता आपलं लेकरू 14 वर्ष झालं, पण गुणवान आहे, सगुण आहे, साकार आहे, गोड दिसत आहे, ज्ञान आहे, परंतु आपल्याला सोडून जाईल म्हणून आई वडील रडायला लागले. आणि रडता रडता त्या लेकरांना विचारलं, आई का रडतेस? सांगितलं, बाळा 3 ते 4 दिवस राहिले. म्हणून एका संताने सांगितलं, जा गंगेवर त्याला घेऊन बसा, कोणीतरी ऋषी आणि कोणी संत आशीर्वाद देतील तर लेकराचं कल्याण होईल. म्हणून सप्त ऋषी तिथून चालले होते. सप्त ऋषीच्या मुखातून निघालं. त्या लेकरानं ब्राह्मणानं नमस्कार केला आणि सप्त ऋषी सहज म्हणून गेले, आयुष्यमान भव. त्यावेळेस फक्त 3 दिवस राहिले. नतमस्तक झालेला ब्राह्मण म्हणू लागला, का 3 दिवस ते म्हणतात आयुष्यमान. म्हणे ब्रह्मदेवाकडे. तो ब्रह्मदेवांतम काल मृत्यू कालाग्नि कालाशनम नमामि शिरसा देवम किम्य मृत्यू करशती. एक देव आहे, तो म्हणजे महादेव. महादेवच एक वाचू शकतो, म्हणून आपण महादेवाकडे जाऊ. ते लेकरू गेलं, सगळे गेले. भेव भगवान शंकर झाले, तुम्ही जा आता माझ्याकडे ठेवा. ते लेकरू महादेवाच्या पिंडीजवळ बसला आणि 12 वाजता काळ आला. फास्ट टाकला, पण भगवंताने 3रं नेत्र उघडला. काळ जळायला लागला. या लेकराने स्तुती केली. मार्कंडे स्तुती बाबाजींनी विधीत आणून ठेवली. सर्वांनी आमच्या पाठीमागे म्हणायचं आहे, हात वर करायचे. हा, सर्वांनी म्हणायचं, एक आवाजात म्हणायचं, हरये नमः. सर्वांनी म्हणा, हरये नमः. एक आवाज आला पाहिजे, हरये नमः, हरये नमः. आवाज येत नाही तुमचा, वरचाच येतो. वरची माईक बंद करा, खालचा आवाज पाहिजे, हरये नमः. पुरुष वर्गाचा आयला, महिला मंडळाला भूक लागली, मोठ्याने हा, हरये नमः. ओम शांती, ओम शांती. धन्यवाद. आपण या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून श्रवण केलेले ज्ञान दान तुमच्या पदरात सद्गुरू जनार्दन स्वामींनी दिलेलं आहे. आपण रवी महाराजांचं पुन्हा टाळ्याच्या गजरात स्वागत करू, आलेल्या संतांचं स्वागत करू आणि या ठिकाणी बाबाजींची आरती होईल. शिवमहापुराणाची आरती होईल. आरतीनंतर महाप्रसाद. जय जनार्दन. आजच्या पंक्तीचे अन्नदाते त्यांना विनंती कर. शरीर
संताची या चरणी भाव धरावा संताची पायी जावे शरीर संताची पायी सुख करता दुःख करता वर्ता वेनाची गिरवी गिरवी प्रेम सुंदर उठशी नूराची कंठे हरके वारा पुढे वाराची जय देव जय मंगल देव श्रीरामूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणी मात्रे मान मूर्ती करता फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची कुंभेश्वरा गिरिजा गुण सौभाग्य वरा कुंदेव पुरी मेंढी गोविंदा जय देव जय मंगल मूर्ती श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणी मात्रे मान पावना मूर्ती जय देव गोविंदा वरवै वरवंदना शरण शरण तुंग त्रिनयना समता माई सेना संकटी पावावी निर्वाणी स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती शंकर शिव गणेश नाम शिव भूषण वंदे जारुते प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती शिवालय गिरी स्वामी जनार्दन प्रेम मोद से नाम हरि प्रभु बंदी प्रेमे करोनी सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करोनी आरती जय भैरव देवा प्रभु जय भैरव देवा जय काली हर भैरा देवी दुर्गा की सेवा जय भैरव देवा तुम्ही बाबा उतारत दुःख सुख उतारत भक्त के सुख पावत विचल उतारत जय देवा मोहन स्वर्ण विराजित कर त्रिशूलधारी कैमा अमितुमारी जय जय हो भयहारी जय देव भैरव देवा तुम बिन हो सेवा सेवा सफल नहीं होवे सौख दीपक दर्शना सुख दुःख सब को जय भैरव देवा जेना चक्की दादी जय भैरव देवा आवा भृंगा जत अरुगंद्र गंगावता अटुकना बन बालक जल मन हर्षवता जय देव भैरव देवा काल भैरव जी की आरती जो दुई जन गावे कागे धर्मी तर बालुक जन्म पावे पावे जय भैरव देवा जय काली और गौरा देवी करे पुत सेवा प्रभु हे भैरव देवा जय भैरव देवा
शेवट